एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झालेले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राजकारणातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहे। तर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, याआधी मराठी निमित्त मंचावर दोघे भाऊ एकत्र आले होते आणि आता शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे जात आहेत, काय माहिती आहे? नक्कीच प्रणिता, आपण या ठिकाणी बघितलं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जाण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं राज ठाकरे आता त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून निघालेले आहेत आणि ते मातोश्रीकडे रवाना झालेले दिसून येत आहेत आणि आपण या ठिकाणी बघितलं आज वाढदिवसानिमित्त हे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात का हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे, कारण की दोन्ही भाऊ एकाच मंचावरती आपण बघितलं मराठी भाषेच्या समर्थनार्थ आलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं दोघांची त्या ठिकाणी भाषण देखील झालेली होती आणि त्यानंतर आता हे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असल्याची माहिती आता ही समोर येते आणि त्यामुळे राज ठाकरे वाढदिवस दिल्यानंतर एक पुन्हा नवीन चर्चेला येणार आहे की पुन्हा यांची युती होते की नाही, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्या निवडणुका जिंकण्यासाठी दोन्ही नेते आपण प्रयत्न करत आहेत आणि आपण विरोधक सत्ताधाऱ्यांकडे देखील प्रयत्न केले जात आहेत, पण आता महापालिका आपल्याकडेच राहावं आणि मराठी माणसांना न्याय मिळवून द्यावा यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत आणि त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा काय हाक देणार हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहे। याआधी मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं बंधू एकत्र आले होते आणि आता राज ठाकरे थेट मातोश्रीकडे निघालेले आहे। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे। दरम्यान युती संदर्भात कोणतीही राजकीय भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली नाही, अशा त्या भेटीगाठींमुळे मात्र चर्चांना उधाण येत आहे। आयुर्वेदिक क्रीम एंड फेस वॉश, ये कोई कॉस्मेटिक नहीं, आयुर्वेदिक औषधि है। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। ऑर्थो आयुर्वेदिक ऑइल और कैप। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आज पुण्यातील रेव पार्टीतून खडसेंचा जावई अटकेत। प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंचे पती। खराडी भागात सुरू होती रेव पार्टी। एकनाथ खडसेंचा जावई रेव पार्टीत होता अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। खडसेंनी जावयाला सांभाळायला हवं होतं, महाजनांचा टोला। सुनील बागुल मामा राजवाडेंचा आज भाजपात प्रवेश। भाजपकडून पक्षप्रवेशाची जय्यत तयारी। विविध पक्षांचे पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार। जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंचं वादग्रस्त विधान। पारधी आणि रामोशी समाजाला म्हटलं चोर। रामोशी समाजाच्या आंदोलनानंतर मागितली माफी। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी कारवाई। सतीश मेंढेंना सायबर पोलिसांनी घेतलं ताब्यात। सतीश मेंढे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढेंचे भाऊ। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आज एकाच मंचावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमासाठी राहणार उपस्थित। वरळीतील पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यक्रम। गोंदियात पावसाची संततधार कायम। रेल्वे अंडरग्राऊंडमध्ये 2 मीटरपर्यंत पाणी। नागरिकांच्या घरातही पाणी। अलिबाग जवळ समुद्रात बोट बुडाली। अजूनही 3 मच्छीमार बेपत्ता। बोटीवरील 5 खलाशी 9 तास पोहून किनाऱ्यावर। बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण। मुलीचे हातपाय बांधून शेतात सोडलं। पोलिसांकडून दुर्लक्ष, पालकांचा आरोप। मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नसल्यानं दिलासा। आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहे।
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहे। तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसणार आहे। तर मराठीच्या मुद्द्यानंतर दोघा भावांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय दृष्ट्या जरी राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसली, युती संदर्भात कोणतीही भूमिका जाहीर केली नसली, तरी दोघा भावांच्या भेटी गाठी मात्र आता होऊ लागलेल्या आहे। उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीकडे आता रवाना झालेले आहे। त्यामुळे या भेटी गाठींमुळे मात्र राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आता रवाना झालेले आहे। मातोश्रीच्या दिशेनं राज ठाकरे हे निघालेले आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे। मनोज, राज ठाकरेंनी अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही युती संदर्भातली राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट केली नाहीये, मात्र या भेटीगाठी अद्यापही होत आहेत, त्यामुळे चर्चा सुरू होत आहेत, काय म्हणाल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर अद्यापही दोन्ही भाऊ हे मराठीच्या मुद्द्यांनी एकत्र आले होते आणि आपण बघितलं तर कोणतीही त्यानंतर चर्चाही झालेली नाहीये। दोन्हीकडे शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे। कोणाकडनं देखील आपण बघितलं युती संदर्भात बोललं देखील जात नाहीये आणि आपण बघितलं आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे हे त्यांच्या शिवसेना निवासस्थानातून निघालेले आहेत आणि आपण बघितलं ते थोड्याच वेळामध्ये मातोश्री या ठिकाणी पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतील आणि आपण बघितलं तर या दरम्यान ते या दोघांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ही चर्चा आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती आहेत आणि त्यासाठी आता हे दोन्ही भाऊ एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मराठीच्या मुद्द्यासाठी हे दोन भाऊ एकत्र आलेले 20 वर्षानंतर एकाच मंचावरती हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले होते आणि त्यांनी मराठी संदर्भात आपण बघितलं ऍक्शन देखील घेतलेली होती आणि त्यानंतर आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त 20 वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना होत आहेत। मातोश्रीमध्ये ते आता काही वेळामध्ये पोहोचतील आणि मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील आणि या ठिकाणीच आपण बघितलं नवीन चर्चेला देखील उधाण येणार आहे। कारण की या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडनं देखील काय बोललं जातं याकडे लक्ष राहणार आहे सर्वांचं। कारण की आपण दोन भाऊ एकत्र आलेले मोठे फटका देखील त्यांना कुठेतरी बसू शकतो। कारण की मराठी मतं आहेत ती एका ठिकाणी या दोन्ही भावांकडे वळू शकतात। कारण की आपण बघितलं तर हिंदी भाषेवरून वेगवेगळे तर्क हे काढण्यात आलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं जो विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये होता त्यानंतर आता स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्यामध्ये आपल्याला जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आता हे दोन भाऊ यायला लागले। मराठीसाठी हे दोन भाऊ एकत्र यावं लागलेत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांच्याकडे लक्ष आहे की दोन भावांनी एकत्र यावं अशी इच्छा देखील आहे। त्यामुळे आज वाढदिवसानिमित्त आपण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या ठिकाणी येतात आणि त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी देणार आहेत। त्यामुळे यानंतर या दोघांमध्ये चर्चा देखील होणार आहे आणि या चर्चेमधून काय आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिता, अगदीच मनोज, आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी आधी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती। युती संदर्भात आपण जे काही बोलू ते पत्रकारांशी थेट बोलू, पत्रकार परिषद घेऊ असंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता राज ठाकरे यांनी टाकलेलं हे एक मोठं पाऊल म्हणता येईल, काही संकेत देऊ इच्छित आहे राज ठाकरे असं म्हणता येईल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर 20 वर्ष नंतर दोन भाऊ एकाच मंचावरती आलेले होते आणि त्यानंतर आता हे वाढदिवसाचं निमित्त आहे त्या निमित्ताने दोन भाऊ पुन्हा एकदा आपण बघितलं तर एकत्र येतात। या अगोदर आपण लग्न काय बघितलं असेल तर हे दोन भाऊ भेटले असेल पण त्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही। पण आता त्या मराठीच्या मुद्द्यानंतर हे दोन भाऊ मध्ये आता आपण बघितलं कुठेतरी चर्चा होताना पाहायला मिळतात। त्या दोन्ही भावांनी एकमेकांना हात देखील त्या मंचावरती मिळवले, दोघांमध्ये गळेमिट देखील झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर दोघांनी भाषण देखील त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यानंतर हा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्री या ठिकाणी येत आहेत आणि आपण बघितलं त्यांना शुभेच्छानंतर त्यांची चर्चा देखील होणार आहे। कारण की आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जी महाराष्ट्राची इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करू हे दोघांकडनं वक्तव्य नेहमी करण्यात त्या वक्तव्यानंतर आजचा हा दिवस आहे की राज ठाकरे हे स्वतः
मातोश्री या ठिकाणी येत आहेत. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि त्यानंतर शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यामध्ये एक कुठेतरी संकेत देखील मिळत आहे की दोन भाऊ हे स्थानिक स्वराज्य संसद एकत्र येणार आहेत. कारण की आपण बघितलं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे पण राज ठाकरे यांची भेट घेत आहेत, तसंच त्यांचे नेते देखील भेट घेत आहेत आणि त्यानंतर आता राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संसद कुठे एकदा पुन्हा मराठीचा जो महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना देखील एक उमेद आहे की दोन भाऊ एकत्र आहे आणि कुठेतरी काहीतरी होईल आणि त्या निमित्ताने आपण पुढचा पाऊल उचलल्याचं राज ठाकरे यांनी देखील दिसून येत आहे की आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही मिनिटांमध्ये आता मातोश्री या ठिकाणी पोहोचत आहेत. नक्कीच. मनोज, राज ठाकरे यांच्यासोबत आणखी कोणी आहे का उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जे जात आहेत आणि त्यासोबतच किती वेळात राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचू शकतात? नक्कीच प्रणिता, आता मी देखील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात बॅनर हे देखील लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यामध्ये राज ठाकरे हे आता भेटायला येत आहेत. आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित आहेत, पण आता राज ठाकरे स्वतः येत आहेत. त्यांच्याबरोबर अद्याप कोण येते हे अद्याप कळले नाही, पण आपण बघितलं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं आता काही क्षणामध्ये मनोज, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. मात्र महत्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहे. वाढदिवसाचं निमित्त आहे आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्र येताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहे. राज ठाकरेंचं हे एक मोठं पाऊल म्हणता येईल. यानंतर राजकीय दृष्टिकोनातून काही निर्णय होतात का, चर्चा होतात का, हे पाहणं तर महत्वाचं असेल. यावर तर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र सध्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय, वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येतात. याआधी मुद्दा होता मराठीचा, मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि आता कुठेतरी कौटुंबिक मनोमिलन होताना पाहायला मिळते. एकीकडे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर दिसणार आहे आणि इकडे वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे मोठं पाऊल उचललेलं आहे. कुठेतरी कौटुंबिक मनोमिलनाच्या हे संकेत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि याच निमित्तानं राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झालेले आहे. जय्यत तयारी मातोश्रीवर करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने. आणि आता यानंतरची मोठी बातमी म्हणजे आज या वाढदिवसानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेक वर्षांनंतर मातोश्रीवर जात आहेत. स्वतः ते मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले होते आणि आता वाढदिवसाचं औचित्य आहे. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले. या भेटीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण याआधी होता मराठीचा मुद्दा. दरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची करण्यात आलेली आहे. मातोश्री बाहेर जय्यत तयारी आहे. मातोश्री बाहेर फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे. मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झालेले आहे आणि मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सध्या अनेक शिवसैनिक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातीलच शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. अशात राज ठाकरे हे मातोश्रीवर येणार आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा हा उत्साह आणखीच वाढण्याची देखील शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आज मातोश्रीवर येणार आहे. आणि सध्याची ही अपडेट आपण पाहतोय, राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. थेट दृश्य आहे मातोश्री बाहेरून. मातोश्री बाहेर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि राज ठाकरे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहे. ही थेट दृश्य महत्वाची बातमी सध्याची. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहे. तर थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरे हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले होते आणि ते आता मातोश्रीवर पोहोचलेले आहे. त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक मनोमिलन, दोघा भावांचं मनोमिलन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. हे मनोमिलन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा संकेत देत आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. या नंतर काही महत्त्वाच्या चर्चा, काही महत्त्वाचे निर्णय होतील का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहे. तर वाढदिवसाचं निमित्त आणि त्या निमित्तानं ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहे. याआधी होता मराठीचा मुद्दा. या मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. वरळी डोम मध्ये मेळावा संपन्न झाला होता. विजय मेळावा ज्याला म्हणण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं 2 दशकांनंतर दोन्ही बंधू एकत्र आले होते. अनेक चर्चा झाल्या होत्या. राजकीय समीकरणं बदलतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, ज्यावर अद्यापही दोघा भावांकडून स्पष्ट अशी काही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये. राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की असा काही निर्णय घ्यायचा असेल तर मी पत्रकार परिषद घेईल, सर्व आपल्या भूमिका स्पष्ट करेल. मात्र त्यानंतर कुठेतरी या चर्चा मंदावल्या होत्या. आता पुन्हा एकदा या भेटीच्या निमित्तानं या चर्चा जोरदार सुरू झालेल्या आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दशकांनंतर आता मातोश्रीवर पोहोचलेले आहे. निमित्त आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू या वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या वाटचालीचे हे संकेत आहे का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा ही भेट, आणि ही भेट होते मातोश्रीवर. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असणार आहे. तर शिवसैनिक जमा झालेले आहे. इकडे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा उत्साह आहेच, आणि राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्यामुळे हा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखीच उत्साह पाहायला मिळेल. कारण वारंवार कार्यकर्त्यांची मागणी होती दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. मराठीच्या मुद्द्यानिमित्त दोन्ही बंधू एकत्र आल्याचं पाहायलाच मिळालं. मात्र आता कौटुंबिक कार्यक्रम आणि वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहे. त्यामुळे आता चर्चांना आणखीच उधाण आलेलं आहे. यानंतरचं काही वेगळं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळणार का, याकडे देखील आता लक्ष लागून आहे. जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. तर जोरदार बॅनरबाजी एकीकडे करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट मातोश्रीवर करण्यात आलेली आहे. आणि अशातच मातोश्रीवर पोहोचले आहे राज ठाकरे. वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा वाढदिवस आणखीच खास ठरतोय. कारण अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर येत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. तर महत्वाची बातमी पाहतोय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतलेली आहे. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्यात असं देखील म्हणता येईल. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज मातोश्रीवर पोहोचलेले आहे. प्रसंग जरी वाढदिवसाचा असला तरी मात्र चर्चा सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळात. या भेटीच्या जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहे. राज ठाकरे सध्या मातोश्रीवर पोहोचले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतलेली आहे. आणि वाढदिवसानिमित्तानं आणखी एक नवं चित्र आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे. तर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आणि मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे मातोश्रीवर आलेले आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीवर पोहोचलेले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीवर जी जोरदार चर्चा सुरू होती त्याला आणखी एक वळण मिळालंय असं देखील म्हणता येईल. कारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊलच टाकलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आलेले आहे. या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेत. त्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेटही झाली आहे. त्यामुळे आता या घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. इकडे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्री बाहेर जमलेले आहे. फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आणि त्यात इतक्या दिवसापासून राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची, युती होण्याची, त्याही चर्चांना आणखीच बळ मिळतंय.
तर कौटुंबिक मनोमिलनाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे राजकीय मनोमिलन देखील लवकरच होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसताय. याआधी मराठीचा मुद्दा होता, भाषेचा मुद्दा होता, महाराष्ट्राचा मुद्दा होता. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकत मातोश्रीवर ते गेलेले आहे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिलेल्या आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. त्यामुळे कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळं गणित महाराष्ट्राला पाहायला मिळेल का, ज्याची महाराष्ट्राला आणि अनेक शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ येणार का, या संदर्भातल्याही चर्चा आता सुरू झालेल्या आहे. तर उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आणि या निमित्तानंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं हे मोठं पाऊल. 2 दशकांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर जात आहेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. मातोश्रीवरील ही थेट दृश्य आपण पाहतोय. फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची जोरदार जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि आता राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच ते मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले होते आणि आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतलेली आहे. सध्याच्या राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी समोर येते. दोन्ही पक्षांच्या दृष्टिकोनातून, युतीच्या दृष्टिकोनातून या भेटीवर विशेष लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे चर्चाही सुरू झालेली आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं पाहायला मिळते. मातोश्री बाहेरील ही दृश्य आपण पाहतोय. तर सध्या राज ठाकरे हे मातोश्रीमध्ये गेलेले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. तर दोघेही बंधू सध्या बाहेर आलेले आहे. आपण पाहतोय संजय राऊत देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अंबादास दानवे देखील उपस्थित आहे. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आलेत. तर पुष्पगुच्छ देत राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. वरळी डोम मध्ये झालेल्या मेळाव्यानंतरची ही दृश्य आहे आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची ही भेट. मनसे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या मातोश्री बाहेर जमलेले आहे. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच फ्रेम मध्ये दिसून आलेले आहे. वाढदिवसाचं जरी निमित्त असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झालेली आहे. दोघा बंधूंची ही भेट वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र. तर मातोश्री बाहेरील ही दृश्य आपण पाहिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. एक वेगळं राजकीय चित्र या निमित्तानं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी कौटुंबिक मनोमिलन होताना पाहायला मिळतंय आणि लवकरच राजकीय जी दरी होती दोन्ही पक्षातली तीही भरून निघेल अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यातलं एक वेगळं चित्र दिसेल असं देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहे. उद्धव ठाकरेंची वाढदिवसानिमित्त त्यांनी भेट घेतलेली आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह आहे. बॅनरबाजी करण्यात येते. मातोश्री बाहेर सजावट करण्यात आलेली आहे आणि अशात राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधील हा उत्साह आणखीच वाढल्याचं देखील पाहायला मिळालंय. निमित्त वाढदिवसाचं होतं. उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानंच राज ठाकरे मातोश्रीवर आले. मात्र यामुळे आता चर्चांना जोरदार सुरुवात झालेली आहे. या दरम्यान काही राजकीय चर्चा होणार का, या संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे. मनोज, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झालेली आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय माहिती आहे?
नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतर आता भास्कर जाधव उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि यामध्ये राज ठाकरे थेट मातोश्रीवर येतात आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात. आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे. मी माझं ग्रामदैवत शारदा देवीला प्रार्थना करतो की ह्या नेत्याला उदंड आयुष्य दे, दीर्घ आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे आणि दीर्घकाळपर्यंत महाराष्ट्राची सेवा करण्याची त्यांना ताकद दे, असे मी माझ्या ग्रामदेवताला प्रार्थना करतो. राहता राहिला प्रश्न, आपण हा दोन भाऊ एकत्र आलेत, हा एक अपूर्व योगायोग नाही, ही एक अपूर्व भेट आहे. ही भविष्याची नांदी आहे. जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं, ते दोन भाऊ एकत्र आले. आजच्या शुभदिनी एकत्र आले. हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले, दोन मन एकजीव झाली आणि त्याचबरोबर दोन पक्ष हे एकत्र झाले. याचा अर्थ गेले कित्येक वर्ष हा महाराष्ट्र जो काही विभागला होता, दुभंगला होता, तो महाराष्ट्र पुन्हा एकसंघ झाला, त्याची ही नांदी आहे. पण मध्ये युतीच्या चर्चा थांबल्या होत्या. उद्धव राज ठाकरेंकडून असं सांगण्यात आलं की कोणी बोलू नये आणि आज थेट राज ठाकरे येतात आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात. त्यामुळे पुन्हा एकदा मनोमिलन किंवा मग पुढे याचा अर्थच असा आहे की बोलण्यापेक्षा न बोलता करून दाखवायचं असतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. बोलण्यापेक्षा मी करून दाखवतो, उद्धव साहेबांच्याकडे स्वतःच जातो आणि आजच्यासारखा उत्तम दिवस आणि योग्य दिवस दुसरा तिथं कुठला नाही आणि म्हणून हे दोघे एकत्र आले, हेच त्याचं स्पष्टीकरण. पण मराठीसाठी हे दोघे एकत्र आले होते तेव्हा दोघांनी म्हणजे एकत्र येऊन गळभेट देखील केली आणि त्यानंतर कुठेतरी युतीच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या. काही चर्चा आहे तुमच्या दृष्टीने ह्या युतीच्या चर्चा थांबल्या होत्या. युतीच्या चर्चा सकाळ संध्याकाळ करायच्या असतात का आणि त्या कुठे जाहीरपणे करायच्या असतात का? त्या युतीच्या चर्चा ह्याच्यामध्ये गोपनीयता असली पाहिजे, याच्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे आणि युती योग्य वेळेला, अजून कुठली निवडणूकच नाहीये, विधानसभा होऊन गेल्या, लोकसभा होऊन गेल्या, आत्ता कुठलीही सध्या निवडणूक सुरू नसल्यामुळं तुम्हाला जरी वाटत असलं की ही युतीची चर्चा थांबली होती, परंतु सही बात सही वक्त. 20 वर्षानंतर मातोश्रीवर राज ठाकरे आलेले, काय सांगाल? आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं 20 वर्षानंतर मध्यंतरी उद्धव साहेबांचं ज्यावेळेला एक ऑपरेशन झालं तेव्हा ते आले होते, परंतु त्याला देखील बराच कालखंड तेव्हा शिवसेना प्रमुख हयात होते आणि म्हणून 20 वर्षे या गोष्टीला होत आलेली आहेत. आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं एक अत्यंत आनंदाचा, औत्सुक्याचा, स्फूर्तीचा, प्रेरणेचा आणि त्याचबरोबर एक आशावर्धक आणि आशादायक दिवस आहे. हे आगामी काळातल्या युतीचे संकेत म्हणायचं का? 100% युती होईल असं म्हणायचं का? झाली युती झाली, बोललो मी लेट आलो. मात्र ज्या पद्धतीने हा सगळ्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, कुठेतरी दोन भाऊ एकत्र येतील की नाही असा देखील प्रश्न विचार केला जात होता. असं आहे की आपण जे म्हणता की या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती तुमच्या मनामध्ये. तर भास्कर जाधवांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. दरम्यान आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडले गेले आहे. सुषमा ताई, आधी मुद्दा होता मराठीचा, मात्र आता वाढदिवसानिमित्त राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल झाले. भास्कर जाधव म्हणता ही भविष्याची नांदी असेल, काय प्रतिक्रिया? तर काही तांत्रिक कारणांमुळे सुषमा अंधारे यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र सध्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय. भास्कर जाधवांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. ही भविष्याची नांदी असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर भास्कर जाधव, अंबादास दानवे, संजय राऊत देखील या भेटीवेळी उपस्थित होते. तर मनसेचे नेते देखील या भेटीवेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे आणि आता राज्याच्या राजकारणात नवीन घडामोडी घडणार का? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? या संदर्भातील चर्चा आणखी जोरदार सुरू झालेली आहे. कारण ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे 18 ते 20 वर्षांनंतर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे. मनोज, भास्कर जाधव म्हणतायत की भविष्यासाठी एक महत्वाची नांदी ठरू शकेल. नेते सुद्धा उपस्थित होते, त्यामुळे काय एकूणच माहिती?
नक्कीच आपण बघितलं आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि 20 वर्षानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण बघितलं मातोश्री या निवासाने बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपण बघितलं शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत, त्यांची गळाभेट देखील केलेली आहे आणि आता दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं मनसेचे नेते बाळा नक्कीच मनोज नांदगावकर पुन्हा एकदा अभिनेते हे तुमच्याकडे मनसेचे येणार आहे. दरम्यान आमच्यासोबत संवाद साधण्यासाठी ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा हे जोडले गेले आहे. चंदू मामाजी, आपण बघितलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही भेट भविष्याच्या राजकारणासाठी एक महत्वाची नांदी ठरते. काय प्रतिक्रिया द्याल या भेटीवर? नाही, चांगली घटना आहे, चांगला दिवस आहे आणि मी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भलं हो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधला त्यासाठी. तर आपण पाहतोय वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. गळाभेट ठाकरे बंधूंची झालेली आहे. याआधी मराठीच्या मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मामांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे. तर ही नक्कीच राजकारणासाठी एक महत्वाची